नाम है तेरा पालनहारा, नाम है तेरा पालनहारा। कब तेरा दर्शन होगा, कब तेरा दर्शन होगा। जिन्हें प्रभु तेरा दर्शन होगा। जिनकी प्रतिमा कितनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। या भगवंताचं स्वरूप कसं आहे, त्याचं रूप कसं आहे, असा विचार तुमच्या मनामध्ये आला पाहिजे की एखाद्या वेळेस एक तरी दिवस आला का विचार तुमच्या मनामध्ये? आई लक्ष द्या. आणि उद्याचा मुद्दा एवढाच, आसनावर बसून कथा ऐकावी. एक ताईनं आणलाय, एकदा त्यांच्या नावाची टाळी होऊ द्या, त्यांना माहिती आहे त्यातलं. वाक्य आणि त्याचं स्वरूप कसं आहे, तो एकटा राहतो, एकटा, आणि त्यागवान आहे. त्याग शिकवला माझ्या महादेवाने. त्याग शिकवला. एखादं उदाहरण महाराज सांगेल ना, आता 7 दिवस आहेत आपल्याकडे, आणि बा कथेला बसत असता, ऐकत असताना त्याचं स्वरूप जाणून घ्यावं लागेल. एखाद्या व्यक्तीच्या विषयी आपण परिचय करत असताना त्याला नाव विचारतो की नाही, कुठे राहता विचारतो की नाही, काय काम करता विचारतो की नाही. त्याचप्रमाणे ज्या भगवंताची आपल्याला भक्ती करायची आहे, त्याचा पत्ता आता काहीतरी पाहिजे ना. तो काय देतो आपल्याला, त्याची भक्ती केल्यानंतर माहिती पाहिजे ना. तो भगवंत त्यागवान आपल्याला शिकवतो, त्याग भावना शिकवतो. वारकरी संप्रदायाचं वैभव असणारे जोग महाराजांचं नाव ऐकलं असेल. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे देण्याचे. त्याग कशाला म्हणावा, आपल्या जवळ आहेत आणि ते स्वीकार न करता त्याचा त्याग करणे. इथे महादेव त्याग शिकवतात. जोग महाराजांचं नाव ऐकलं असेल. जोग महाराज एका ठिकाणी कीर्तनाला गेले, आणि कीर्तनाला गेल्यानंतर पाहिलं 50-50 लाखाच्या 2 थैल्या घेऊन एक मनुष्य आला. बस्तीराम शेठ त्याचं नाव. विशाल हो, पुराव्यानिशी काम. बस्तीराम शेठ नाव होतं त्याचं. महाराजांचा कार्यक्रम त्यानं घ्यावा, आणि बस्तीराम शेठ 2 50-50 लाखाच्या बॅगा घेऊन आल्या, पैशानं भरलेला. आणि जोग महाराजांना म्हणायला लागला, महाराज एवढे पैसे कधी पाहिले होते? जोग महाराज धर्माचा दंड हातामध्ये, वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक, आणि म्हणायला लागले, जगाच्या पाठीवर तुम्हाला भेटणार नाही मनुष्य, जगाच्या पाठीवर भेटणार नाही. आणि तो मनुष्य म्हणायला लागला मोठ्या मोठ्याने, महाराज 50-50 लाखाच्या त्या बॅगा आहेत, आणि बॅगा घेऊन मी तुम्हाला देण्याकरिता आलो आहे. एवढे पैसे तुम्हाला या जगाच्या पाठीवर कोणी देणार नाही. असा माणूस माझ्यासारखा भेटणार नाही.
भेटल का म्हणे महाराज असा माणूस? तेव्हा जोग महाराज म्हणतात, लाखो कीर्तनकार तू पाहिले असतील, पण या 50-50 लाखाला म्हणजे 1 कोटी रुपयाला तो सोडणारा तुला महाराज भेटणार नाही. अशा प्रकारे या अनुषंगाने जर पाहता लक्षात येईल मायबाप आपल्या जगाच्या पाठीवर त्यागवान संत आहेत, जोग महाराज आहेत. जोग महाराज हे संत आहेत म्हणून त्यागाची भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. इथे समर्थ सद्गुरू गजानन महाराज आहे. गजानन महाराजांना उसाच्या पेरगांड्याला काय मारण्यात आलं मायबाप, पण तरी बाबाने त्याग सोडला नाही. त्याग ना लोकांवर असलेलं प्रेम कमी केलं नाही, कृपा केली. बाबांना पेरकांड्यांना मारण्यात आलं, असंख्य प्रकारचे आघात पाठीवर झाले, पण स्वामी गजाननानं काय करावं, त्याच पेरकांड्याचे काहीतरी तुकडे घ्यावेत, रस काढावा, ग्लासामध्ये घ्यावा आणि थकला असाल, दमला असाल आणि म्हणायला लागले, या या प्या रस, गण गण गणात गण गण गण. एक देशी होता अहंकार, अहंकाराला संपवणार म्हणजे ब्रीद म्हणजे गजानन महाराज. अहंकार येऊ दिला नाही मनामध्ये संतांना. मला मारताय ना मारा, पण भावना सोडली नाही प्रेमाची. जे लोकांवर प्रेम होतं तेवढं टिकवलं म्हणून ते संत झालेत. आपल्याला मारू द्यावर एखाद्याला पेरकांडा का हो? मारू द्यावर एखादी झापण जमते का? मारावर एखादी. जे आपण सांगून राहिलो ते आपल्याकडनं अनुरूप होत नाही, अनुभव येत नाही, अनुकरणीय होत नाही. ते संत आहे, त्याग आहे. भोग प्रधान, दुसरा आहे त्याग प्रधान, तिसरं पुण्य प्रधान. पुण्य प्रधान हे देव आहे मायबाप. 100 कोटी जन्म घेऊन यज्ञ याग करावा लागतो, तेव्हा कुठेतरी देवाच्या योनीमध्ये जन्माला येतो. 100 याग करावे लागतात, तसा जन्म भेटत नाही देवांना. विष्णू व्हायचा आहे होईल का? इंद्र व्हायचा होईल का? लक्ष्मी ओ इंद्राच्या मैफलीमध्ये बसणारी जी कोण आहे नर्तकी, मेनका जरी व्हायचं असेल तर होता येत. 100 यागाचं पुण्य पाहिजे. मग महाराज देव. पण 4था पॉइंट सांगितला महाराजांनी, संघ प्रधान. संघ प्रधान हा मानव आहे, म्हणून मानवाला स्वतःचा उद्धार करण्याचं सामर्थ्य मिळालं आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच तुझ्या जीवनाचा मूर्तिकार आहे, तूच घडवतो. ज्याप्रमाणे कुंभार महाराज फिरत्या चाकावर त्या घड्याला आकार देतात, मातीचा तो पेंड ठेवतात चाकावर आणि फिरत असणाऱ्या त्या घड्याला आकार देतात. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळती सर्व पसारा. माती पाणी
तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाका वरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसारा. करणारा तो आहे, सांगायचा मुद्दा एवढाच. ज्याप्रमाणे ते आकार देतात, एकदम माती तयार होते का? नाही होत ना. मातीमध्ये काहीतरी मिश्रण करावं लागतं, त्याला लीद असं म्हणतात. ती गध्याची पाहिजे नाही घोड्याची पाहिजे. आलं का लक्षात? आई लक्षात येऊन राहिलं का? गध्याची नाही पाहिजे. आता तर कशाची चालून राहिली तो भाग सोडा. लीद करत असताना त्याची प्रक्रिया वेगळी आहे. त्याला असं मळावं लागतं, बारीक करावं लागतं, मग ते मातीमध्ये मुरू द्यावं लागतं, मग नंतर त्याचा गोळा तयार होतो. असाच गोळा तयार करत असताना भगवंताने आपल्याला दिला. अरे या फिरणाऱ्या चाकावर आपल्याला ठेवलं, संसार रूपी चाक आहे, तो गोळा ठेवला. आता तुमच्या पुण्य आणि कर्मानिशी तुम्हाला काय मिळेल? आता आकार मिळेल. तुम्ही कसे होता, कसं बनता, कसे लोकांसोबत वागता, कसं बोलता, कसे राहता, काय खाता, काय पिता, हे तुम्हाला सांगेल शिव महापुराण कथा. नाही का? सांगायचा मुद्दा एवढाच. संघ प्रधान असणारा जो मानव आहे त्याला परिचय करणं खूप आवडते मानवाला. महाप्रसाद होता तुमच्या इथे काल, होता की नाही? छोटू दादा बसले असं पंक्तीत, निवड पैशाच्या मागा. महाप्रसाद घेतला की नाही? बोला ना. मग महाप्रसाद घेतला तुम्ही, तर महाप्रसाद घेत असताना चुपचाप बसला का तुम्ही? हा, चुपचाप बसल्या का तुम्ही? चुप राहून मौन धारण करून महाप्रसाद घेतला काय? आता सांगतो मी तुम्हाला, तुम्हाला फलित झाला महाप्रसाद की विफल झाला? आता 2 मिनिटात. की महाप्रसाद घेत असताना आपण मौन धारण केलं नसल, आपण बाजूच्या पाहुणींना विचारलं असेल कोणत्या गावले असता? नाही, कोणाच्याकडे आले? असं असं यात्रेला आले, येत असत. म्हणजे मानवाला परिचय करणं अभिप्रेत असतं, त्याला परिचय करणं खूप आवडतं. ते महाप्रसादाच्या निमित्तानं असो, कोणत्या गावचे, अमुक ढमुक अमुक. अच्छा, बरं, कोण असते ते? जावई. असं मग जावायची आई आहे की गेली आहे? अच्छा, चांगला आहे, चांगला. बस इथून सुरुवात. बरोबर, आम्ही या गावचं त्या गावचं. झाला परिचय झाला महाप्रसादातला. बरं, मग महाराज दिंड्या होत्या काल, दिंड्या होत्या ना तुमच्या गावात?